हॅलो चिक हॅलो चिक. हॅलो चेक. पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. निखिल आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना मात्र सूरजला यावेळेला परतावं लागतंय. सर्वेश नवीन फलंदाज अशोक गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना ऑन साइडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. वन बाउन्सने चेंडू क्लिअर होतोय. 4 धावा, चौकार. गुड शॉट. सुंदर टायमिंग यावेळेला मात्र पाहायला मिळाला. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला गेला होता आणि निखिलच्या बॅटमधून येणारा हा पहिला चौकार या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. अशोकच्या गोलंदाजीवर खूप चांगला हा स्ट्रोक पाहायला मिळाला. सर्वेश एका साईडला आपण पाहू शकतायत. नाणेफेकीचा कौल जिंकला JDS परेरा नगर या संघाने आणि प्रथमतः हा क्षेत्ररक्षण करण्याचा धाडस निर्णय घेतला गेला आणि फलंदाजीसाठी पाचारण केलं गेलं ते सोनूदेवी वाघरालपाडा या संघाला. आणि पहिला चेंडू या वेळेला आपण पाहू शकलात फलंदाज बाजूला धावचीच्या स्वरूपात आणि सेकंड बॉलवर या वेळेला मात्र बाउंड्री येते. वेगवान मारा होता. बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळाला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न हा न करता करता फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता आहे. परंतु या ठिकाणी मिळतील एक धाव आणि एकेरीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 6 धावा. मी निखिलला विनंती करेन की आपण कॅप आहे ती सरळ परिधान करा. विशाल नाईक सर त्या ठिकाणी दर्शवायचं आहे कारण यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 6 धावा, 6 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. अशोक पुन्हा एकदा गोलंदाज. ऑफ साईडला फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. चेंडू मात्र यावेळेला पाठला करतायत दोन क्षेत्ररक्षक. अप्रतिम ग्लोरियस शॉट. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरता क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. येतोय सर्वेशच्या बॅटमधून चौकार. 4.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. 10:55 पहिला कॉइन स्पिन केला गेला. तदनंतर 11:03 पहिला चेंडू फेकला गेला. या स्पर्धेच्या माध्यमातून यावेळेला निखिलचा स्टँड अँड डिलिव्हर शॉट, सुपर टायमिंग, 6 धावा, गुड शॉट. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 18 धावा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक जरूर कळला गेलाय आणि तेवढाच उत्तम दर्जाचा झेल यावेळेला पाहायला मिळतोय. निखिलच्या खेळीला पूर्ण विराम. षटकार आल्यानंतर मात्र यावेळेला आपण पाहू शकाल निखिल थोडीशी घाई करतोय असं दृश्य पाहायला मिळालं आणि निखिल स्वतःवर नाराज होत असताना, कारण त्याची बॅट बोलू लागली होती मैदानाच्या आतमध्ये, परंतु थोडस संयमी खेळी त्याची पाहायला मिळाली नाही आणि सेकंड विकेट डाऊन. 2 गडी बाद यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅक टू द पॅव्हिल. मात्र यावेळेला आपण पाहू शकता धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जवळ पोहोचते 18 धावा. ऑफ साईडला मात्र कट केला जातोय. चेंडू निघून जाईल. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत त्या चेंडूवर, परंतु 2 क्षेत्ररक्षकांना भेटून चेंडू निघून जाईल. जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. 4 धावांकरता चौकार. बावीस धावा फलकावर यावेळेला पाहायला मिळत आहेत. त्या खेळायचं होतं ऑन साईडला. कव्हर पॉइंट मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना यावेळेला बराच वेळ हवेत चेंडू होता आणि फलंदाज सर्वेच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट. विकेट नंबर 3. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर ते एकंदरीत 22 धावा. 22 लॉस ऑफ 3 विकेट. सोनूदेवी वाघराल बाडाटी. नवीन फलंदाज मिस्टर अवनेश यावेळेला पाहायला मिळतोय. आतमध्ये येणारा चेंडू मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. चेंडू फेकून झाले ते 5 भावेशच्या हातखंडामधून. आतापर्यंत भावेशने खूप चांगली गोलंदाजी केली. जरी षटकार आला परंतु तदनंतर स्वतःला सावरलं आणि खूप चांगल्या प्रकारचे लेंथ लाईन सहित गोलंदाजी करणारा भावेश यावेळेला ऑफस्टूमच्या बाहेर चेंडूला पिच करतोय. अप्रतिम. बॅकफुटला जाऊन सुरेख पद्धतीने चेंडूला बॅटचा फेस ओपन केला. चेंडू मात्र सरळ निघून जाईल. 4 धावांकरता क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकार. भावेशच्या शेवटच्या चेंडूवर मात्र या वेळेला जरूर खरपूस समाचार घेऊन षटक क्रमांक 2 कंप्लीट. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 26 धावा. 26 लॉस ऑफ 3 विकेट. थँक्यू. वेलकम बॅक. धावांची गती फलकावर 26 रन, 26 धावा, 13ची सरासरी. वेल अँड गुड ॲव्हरेज आतापर्यंत यावेळेला पाहायला मिळतोय. सोनदेवी वाघराल पाडे या संघाची स्थिती
यंदाच्या वर्षात फॉर्मामध्ये असलेला संघ वाघरालपाडा पाहायला मिळतोय. आमदार चषकापासून तो प्रवास तो आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारचा राहिला आहे. तर एका साईडला JDS परिरा नगर संघाला सुद्धा विसरून चालणार नाहीये, कारण दोन्ही संघ स्ट्रॉंग आहेत आणि कोणत्याही संघाला या क्रिकेटच्या इतिहासामध्ये मात्र कमी लेखून चालत नाही, कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब बुडवू शकत नाही. म्हणून कोणताही संघ कोणत्याही क्षणाला वर्चस्व कधी गाजवेल याचा नेम नाहीये या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये. 2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 रन, 26 धावा, 13ची सरासरी. एक सुंदर सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते, कारण टेनिस क्रिकेट विश्व खूप पुढे चाललंय आणि अशातच मात्र तुमच्या 13 ते 15 धावा जर प्रति षटकामागे येत आहेत तर खूप चांगली सरासरी म्हणून टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मानली जाते. तिसरं षटक अप्रतिम गुड डिलिव्हरी, बऱ्याच वेळानंतर डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. सुंदर चेंडूची सांगता होत असताना आपण पाहू शकाल. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. अजयचा पहिला चेंडू मात्र यावेळेला ऑफस्टमच्या बाहेर, आणि बेस्ट अँड बेटर लेंथ अँड लाईन कोणती असेल तर ती ऑफस्टमच्या बाहेरची लेंथ अँड लाईन खूप चांगली मायने राखते. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय. सॉफ्ट हँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला होता. दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि तत्पूर्वी मात्र रुपेश मेस्त्री त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पंचांचं बोट उंचावलं गेलं. फलंदाज या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बॅक टू द पॅव्हिलियन. 4 गडी बाद झालेत आणि संघाची स्थिती जर आपण पाहिली तर 27 धावा, 27 लॉस ऑफ 4 विकेट. सोनूदेवी वाघरालपाडा टीम एक बिग विकेट. दोन चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवर 27. तुमच्या बाहेर चेंडूला पिच केला होता. अजयचा हा मात्र फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. विशाल नाईक एका साईडला पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल आणि परशुराम पाटील आपल्याला तिसरे पंच आपण पाहू शकतात. 27 धावा, 27 लॉस ऑफ 4th विकेट. 4 गडी बाद झाले 27 या धावसंख्येवर. सकाळच्या 17 आपण पाहिलं शुभारंभ. या वेळेला या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. अप्रतिम फुटवर्क चांगला आहे, परंतु चेंडू पर्यंत येत नाहीये. चेंडूच्या सरळ रेषेपर्यंत आतापर्यंत येत नाहीयेत आणि त्याचंच कारण अजयला मिळतंय ते बेनिफिट आणि संघाची धावसंख्या स्थिरावली गेले. संघ जाऊन पोहोचते फलकावर 27 या धावसंख्येवर. काहीतरी कान मंत्र देताना आपला पार्टनर या वेळेला आपण पाहू शकतायत की तुला अशा पद्धतीने फलंदाजी करावी लागेल, कारण फलंदाज आहेत तनू आणि महेंद्र या वेळेला आपण पाहू शकताय स्ट्राईक एंड कडे आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू यावेळेला पाहायला मिळतोय. सरप्राईज डिलिव्हरी चेंडू आपण पाहू शकाल सरळ गॅदर केला जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरं हे प्रगतीपथावर आहे. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ स्वीकारला गेलाय. येणारे 7 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील पहिल्या डावातील आणि 7 चेंडूमध्ये मॅक्झिमम टोटल काय असेल याकडे मात्र लक्ष वेधित झालंय. तर डगआउटच्या दिशेने खूप मोठं एक्सपेक्टेशन असेल, अपेक्षा खूप वाढल्या असतील, परंतु ज्या पद्धतीने मात्र फलंदाजाचं फुटवर्क या वेळेला मात्र थोडासा कुठेतरी अभाव आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला ऑफ साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय, तत्पूर्वी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. सोनूदेवी वाघरालपाडे या संघाची 3 षटकांच्या समाप्ती अखेर 29 धावा, 29 लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा फलकावर पाहायला मिळतात. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या आपण जाऊया डीजे ऑपरेटिंग करत असताना मिस्टर बिपिन गावाचा उपसरपंच त्याचा गावाला दिलदार आई दादा आमचा सदस्य त्याचा कामामध्ये लक्ष. क्रिकेटचा सामना रंगलाय आज डीजे
डीजे. उपसरपंच चषकाचा नवा 3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या 29 धावा आपण पाहतो. हे टायटल सॉन्ग उपसरपंच चषक 2022च्या माध्यमातून आपल्यापर्यंत श्रवण इंद्रियांपर्यंत पोहोचलं गेलं. खूप चांगले स्टँड्स वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्टँड्सला नावं दिले गेलेत. खूप चांगल्या प्रकारचा टॉस बॉक्स आपण पाहू शकतायत. खूप चांगला शामियाना जो मुख्य मंच आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच एक साईड स्क्रीन आपण पाहू शकतात आणि त्यावर उद्योजकांचे कटआउट्स आपण पाहू शकाल. खेळाडू कक्ष उभारला गेलाय आणि भव्य दिव्य ट्रॉफीज आपण पाहू शकाल. टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर होता आणि पंचांना कवायचा थोडासा मोका मिळाला रुपेश मिस्त्री यांना. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 30 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 30 धावा. प्रथम फलंदाजी करताना सोनूदेवी वाघरालपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश जोगले डान्सिंग डाऊन द ट्रॅक करण्याचा प्रयत्न जरूर केला आणि यस इज गॉन. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. वाईटचा इशारा प्लस या ठिकाणी मात्र फलंदाज बाद सुद्धा होतोय. एक रणनीती आखली गेली होती. बॅट थोडीशी हवेत असल्या कारणानं विशाल नाईक यांचं बोट उंचावलं गेलं आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट मिळेल फक्त एकच धाव. धावसंख्या 31. एवंधोडीच्या संगतीला दीपेश भोईर संकेत भोईर आले क्रिकेटच्या सामन्याला. भूपेंद्र भोईर हरेश केनी एवंधोडीच्या संगतीला. चौकार षटकार लागतय आज मैदान गाजतय. चौकार षटकार लागतय आज मैदान गाजतय. उपसरपंच चषकाचं नाव टिवरी गाभान गाजतय. उपसरपंच चषकाचं नाव टिवरी गाभान गाजतय. सरपंच चषकाचं नाव धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 31 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. त्यानंतर होणारा सामना महेंद्र स्मृती पोमन आणि बिग डॅडी पाय या दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज आपण रिपोर्टिंग करायचे आहे. या 4 षटकानंतर आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. तिसरा सामना असेल स्वयंभू पायगाव वर्सेस देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा. तदनंतर टीम 94 कामन, तना 11 राजावली, आर के एंटरप्राइजेस दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र जो रणजितजी किनी यांनी पुरस्कर्ते जे आपल्याला पाहायला मिळतात आणि जाणता राजा खारबाव अशा पद्धतीने आपण पाहू शकणार आहोत. यावेळेला खराब गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं कारण ज्या अनुषंगाने 3 चेंडू वाईट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च केल्या गेल्यात. ते भावेश जोगले या वेळेला आपण पाहू शकता थोडासा लेंथला विसरलाय परंतु स्वतःवर आत्मविश्वास आहे असं यष्टीरक्षकाला दर्शवत असताना धावसंख्या 32 धावा 32 रन. यावेळेला अप्रतिम चेंडू आणि त्याच पद्धतीने यष्टीरक्षण केलं गेलं होतं. मात्र भावेश जोगले आणि यष्टीरक्षकाची खूप चांगली बॉन्डिंग यावेळेला आपल्या पाहायला मिळते. देणगीदार आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून श्री नूतन कुमार भोईर उपसरपंच. रोख रक्कम 50,000 रुपये. मात्र ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतात स्पॉन्सरशिप केली गेले. त्याच नंतर जर आपण पाहिलं तर यावेळेला आपण पाहू शकाल श्री मोहन पाटील सदस्य ग्रामपंचायत टिवरी 15,000 रुपये. तदनंतर गार्गी क्लासिक हितेश मात्रे 11,000 रुपये. श्री बबन कृष्ण परब 3,000 रुपये. श्री नूतन कुमार सूर्यकांत भोईर 1, 2, 3 ट्रॉफी ज्या देण्यात आलेल्या आहेत त्यांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. कैलासवासी रवींद्र लक्ष्मण भोईर यांच्या स्मरणार्थ सौजन्य केलंय यशोदा रवींद्र भोईर यांच्याकडून. फलंदाज गोलंदाज मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी आणि मास्टर्स ट्रॉफीसाठी जर आपण विचार केला अप्रतिम गुड डिलेव्हरी कमबॅक कसं करावं हे मात्र भावेश जोगलेने यावेळेला दर्शवलं गेलंय. अप्रतिम हलकेशा हाताने कट केला जातो चेंडूला बॅकफुटला जाऊन. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न स्वीपर कव्हर मधून फेकी येते. तत्पूर्वी या वेळेला डिरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. एकच धाव मिळेल मात्र संघाला
आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. 33 धावा 33 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पडली कालोखी रात ग चांद उंगवला बालात ग अग आई माऊले झगमगते तुझे दिवस दिव्याची ज्योत ग आई माऊले झगमगती तुझ्या देऊलन दिव्याची ज्योत ग आई माऊले झगमगती तुझ्या देऊलन दिव्याची ज्योत ग आई माऊले झगमगती तुझ्या देऊलन दिव्याची ज्योत ग. थँक्यू डीजे. श्री यशवंत पांडुरंग पाटील आदरणीय सन्माननीय यशवंतजी पांडुरंग पाटील यांच्याकडून 2000 रुपये मात्र या स्पर्धेला आर्थिक सहाय्य आलेलं आहे. त्यांचं खूप खूप आम्ही ऋणी राहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून मास्टर ट्रॉफीसाठी जर आपण पाहिलं तर कैलासवासी गंगाधर मालजी भोईर आप्पा यांच्या स्मरणार्थ श्री शरद गंगाधर भोईर व दीपेश दाऊ शरद भोईर यांच्याकडून प्रथम क्रमांक आणि द्वितीय ट्रॉफी मात्र मास्टर ट्रॉफीसाठी आलेत. याला डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तत्पूर्वी एक धाव येते. कशा पद्धतीने तर पंजा दर्शवतायत रुपेश मेस्त्री आणि एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 34 धावा. भावेश जोगलेचं मी कौतुक करेन. 3 वाईट आल्यानंतर स्वतःला इम्प्रूव्ह या ठिकाणी करून दाखवलं की माझ्यात ती क्षमता आहे, माझ्यात ते कॅलिबर आहे. आणि हे दर्शवत असताना मात्र चेंडू डॉटवर डॉट येत असताना बाईच जास्तीत जास्त मिळते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 34 धावा 34 रन्स. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅकलिपचा उपयोग केला होता. लॉंग ऑनकडे चेंडू मात्र यावेळेला ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी स्क्वेअर फेकी झाली आणि 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 36 धावा. प्रथम फलंदाजी करताना सोनूदेवी वाघरालपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस या ठिकाणी आपण पाहू शकलात. नाणेफेकीचा कौल जिंकला तो एकंदरीत JDS परेरा नगर या संघाने 10:55 पहिला टॉस कॉइन स्पिन झाला नूतन कुमार भुईर यांच्या माध्यमातून आणि या ठिकाणी टॉस होत असताना JDS परेरा नगरने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी पाचारण करत असताना धावांची गती फलकावर 36 आणि या वेळेला आपण पाहू शकाल पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते. वाईट +1 अशा 2 धावा या ठिकाणी आपल्याला ऍड होत असताना पाहायला मिळत आहेत. या शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू फेकून झालेत ते जवळजवळ आपण पाहू शकतात 5 आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 38 धावा. प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रगल करताय, संघर्ष आहे मैदानाच्या आतमध्ये. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. इंटू द गॅप मध्ये चेंडू फरार, चेंडू सीमारेषा पार आणि हा आलाय खणखणीत दर्जेदार चौकार. 4 मिळतील. धावसंख्या 42 आणि विजयासाठी 43 धावांचं लक्ष्य. सामना बरोबरी सुटला तर प्रथम विकेटचा विचार केला जाईल. विकेट जर समान असतील तर पहिल्या झालेल्या नाणेफेकीचा कौलचा विचार केला जाईल. याची दखल घ्यायची आहे. 42 धावा 43 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलंय. सोनूदेवी वाघरालपाडा या संघाने JDS परेरा नगर या संघासमोर. घेऊया आपण एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. सेकंड इनिंगला प्रारंभ होईल. प्रणय हे त्या ठिकाणी पाहायला मिळाले. सुंदर यष्टीरक्षक आज परेरा नगर मधून या वेळेला बिलॉंग करत असताना या आपण जाऊया डीजे ऑपरेटरकडे. नावाचा टंका वाजतोय, जय हनुमान टिवरी नावाचा टंका वाजतोय. उपसरपंच चषकाचं नाव बसाई शरण गाजते. उपसरपंच चषकाचं नाव बसाई शरण गाजते. उपसरपंच चषकाचं नाव बसाई शरण गाजते. उपसरपंच चषकाचं नाव बसाई शरण गाजते.
वेलकम बॅक. चला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचंय. विजयासाठी एकंदरीत आपण पाहू शकतायत 43 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 42 धावा फलकावर लगावल्या गेल्या. 43 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना या धावा जर अचीव करायच्या असतील तर डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल. म्हणतात ना, डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर नाते तुटत नाहीत. डोकं शांत ठेवून मात्र घ्या. मॅचचा रिझल्ट काय असेल ते आपण पाहू शकणार आहोत. कारण खेळाडूंनो, संघर्ष हा तुम्हालाच करावा लागतो. कारण लोक संघर्ष पाहत नाहीत तर तुमचा रिझल्ट पाहतात, निकाल पाहतात. आणि जर तो संघर्ष कारण शेवटच्या श्वासापर्यंत मिटणार नाहीये आपल्या डिक्शनरीमधून, उभ्या आयुष्यात खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दोन संघांमध्ये आपण पाहतोय श्री हनुमान मंडळ टिवरी आयोजित उपसरपंच चषक 2022चा हा शानदार सोहळा फर्स्ट डे आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आपण अनुभवतायत. सर्वेश 12 प्लेयर भेजो इधर. 43 धावांचं लक्ष. निखिल ओपनिंग बॅटर म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळाली. एका साईडला जर आपण पाहिलं तर दोन फलंदाज अशोक आणि एका साईडला भावेश जोगले, हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट. 43 धावांचं लक्ष घेऊन उतरले. पहिलं षटक हाताळण्यासाठी निखिल. चला, डोंट वेस्ट द टाइम. महेंद्र, स्मृती पोमन आणि बिग डॅडी पाय जर आले असतील तर आपण रिपोर्टिंग करून घ्या लगेच आमच्या आयोजकांची. सामन्याला सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार मिस्टर निखिल. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. सामना करेल अशोक. पहिला चेंडू अशोकचा यावेळेला आपण पाहतो इनफिल्डच्या वरून वीरेंद्र सेहवाग कॉपीबुक स्टाईल मध्ये खेळला गेला होता. चेंडू मात्र स्वीपर कव्हर मध्ये निघून जाईल. तत्पूर्वी अशोकच्या बॅटमधून येतील 2 धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या यावेळेला 2 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं बंधन आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 2 धावा येत असताना इरादे पक्के स्पष्ट केले जात आहेत की पहिल्या पॉवर प्ले मध्ये मात्र मी पॉवरफुल फलंदाजी करेन. सामन्याला सुरुवात ज्या पद्धतीने आपण पाहतोय अशोकच्या बॅटमधून 2 धावा आल्या. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला होता परंतु जास्तीत जास्त उंची प्राप्त झाली. जर हा चेंडू कव्हर ड्राईव्ह अगदी मात्र जमिनीच्या लगत गेला असता तर कदाचित हा चौकाराच्या स्वरूपात आपल्याला दिसलं गेलं असतं. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट खेळणं मात्र तुमच्या हातामध्ये सातत्याने आपण पाहू शकतायत. श्री हनुमान मंडळ टिवरी आयोजित उपसरपंच चषक 2022 आपण पाहतोय. TCP लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपण युट्यूबवर आपण पाहतोय. जे श्रोते जोडले गेलेत या स्पर्धेच्या माध्यमातून उपसरपंच चषक 2022 मध्ये त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेला अशोकच्या बॅटमधून फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला डिस्टन्स क्लिअर होईल का पाहायचं आहे. पाहता पाहता 2 बाउन्सने मात्र यावेळेला आपण पाहू शकाल चेंडूला रोखलं गेलंय. 3 धावा निश्चित स्वरूपात डेफिनेटली मिळतील आणि तिहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 5 या धावसंख्येवर. 43 धावांचा पाठलाग करताना अशोकची बॅट पहिल्या चेंडूपासून बोलू लागले आणि खूप प्रॉपरली टायमिंग सहित खेळणारा हा फलंदाज ऍज अ ऑलराऊंडर कसा असावा याचं प्रात्यक्षिकरण दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतं. निखिलचा पुढील चेंडू, चेंडू क्रमांक 3. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न भावेश जोगलेचा. चेंडू आणि फळी यांचा मात्र काही समन्वय झाला नाही. ग्रेट डिलिव्हरी. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 5. रुपेश मिस्त्री एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एका साईडला विशाल नाईक मेन पंचांच्या भूमिकेत आणि परशुराम पाटील हे मात्र याच गावातील सुपुत्र आपण पाहू शकतायत. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी डॉट चेंडू येत असताना संघाची धावसंख्या स्थिरावले गेले.
धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत स्थिरवले गेले 5 या धावसंख्येवर. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. 2 चेंडू डॉट आले. यावेळेला मात्र पंचांकडे दाद मागितले गेले होते परंतु बॅटने खेळलाय असं मात्र यावेळेला पंचांच्या भूमिकेत रुपेश मिस्त्री यांनी लगेच दर्शवलं. प्रथमतः हा अटेम्प्ट झाला होता, बॅटने स्पर्श झाला होता आणि त्यानंतर पॅडवर जाऊन चेंडू आदळला पायावर. तत्पूर्वी चिकी सिंगलच्या माध्यमातून एक धाव येत असताना 6 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिला आहे. 5 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 धावा. पहिले 2 चेंडूमध्ये 5 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर 3 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव भावेश जोगलीच्या बॅटमधून. पॉवर प्लेचं बंधन, पॉवर प्लेच्या बंधनात संत गतीने जरूर सुरुवात चालली. या 3 चेंडूवर मात्र थोडस स्ट्राईक रेट घसरला गेला. यावेळेला अशोकच्या बॅटमधून डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळला गेला होता. क्षेत्ररक्षक पुढे आलाय आणि हा झेल मात्र सुटतोय. कदाचित हा झेल सुटला नाही तर ही मॅच सुटले एका क्षणाला मी म्हणेन. कारण कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच अँड विन द मॅच खूप महत्वाची भूमिका आहे. यावेळेला कोणताही क्षेत्ररक्षक जाणून बुजून सोडत नाही. एकतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन लूज होतं, एकतर त्याची आय कोऑर्डिनेशन, आय साईड मात्र यावेळेला टळमळीत होते आणि त्याचं जजमेंट चुकतं. त्या कारणास्तव या 3 गोष्टींच्या माध्यमातून फलंदाज या ठिकाणी सुखरूप राहतोय. मैदानाच्या आतमध्ये 2 धावांसहित पहिलं षटक कंप्लीट होत असताना 8 धावांचं पहिलं षटक पाहायला मिळतं. कंपॅरिझन करताना मात्र पहिल्या षटकामध्ये तब्बल या ठिकाणी धावा आल्या होत्या, त्या 11 धावा आल्या होत्या. मात्र पहिल्या षटकामध्ये इथे 8 धावा येत आहेत. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या आपण जाऊया डीजे ऑपरेटरकडे. आई कारल्या गडाची आई ग मला नवस बोलाची गाई ग. आई कारल्या गडाची आई ग मला नवस बोलाची गाई ग. आई खूप महत्वाची भूमिका असते. म्हणतात ना, आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. यावेळेला महेश जोगलेच्या बॅटमधून पुन्हा एकदा उंच लाफ होतो चेंडू. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच महेश. पहिल्या यावेळेला मात्र पहिला गडी बाद होतोय. गॉन. चला दर्शनाला म्हणू नका नका, चला दर्शनाला म्हणू नका नका, आई मार
त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने होता. पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती. पंच मात्र यावेळेला सक्षम आपल्याला पाहायला मिळत आहेत. हनुमान मंडळाचे जर आपण पाहिलं तर यावेळेला माझे अध्यक्ष गजानन भोईर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे या मुख्य मंचावर. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आजचा पहिला दिवस, जसजसा दिवस पुढे जाईल रोमांच वाढेल. या स्पर्धेला ऑन साईडला आखूट टप्प्याचा चेंडू होता, शफल झाला, सरळ चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण खूप चांगल्या प्रकारचं मात्र यावेळेला कन्वर्ट केलं गेलंय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ते एकंदरीत 11 धावा. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 12 धावा, 12 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 12 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे. चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावा फलकावर. शॉट थर्ड मॅन. त्यानंतर आपण पाहिलं तर एक कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. उलटा चेंडू होता, यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला जातोय. बॅकफूट पॉइंटला क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी सर्वेश फिकी करतोय. 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत, कारण अशोकला या अगोदर जीवनदान मिळालं होतं आणि त्या जीवनदानाचं परिपूर्ण संधीचं सोनं करत असताना सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे, अशोकला ठाऊक आहे. आणि अशा पद्धतीने मात्र खेळी करत असताना सेन्सिबल खेळ मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते 14 धावा. यावेळेला अशोकच्या बॅटमधून एक देखणा फटका पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट, पहिला षटकार आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये अशोकच्या बॅटमधून खणखणीत दर्जेदार षटकार. 2 षटकांचा खेळ, धावसंख्या 20 धावा. बॅक पुण्याच्या एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. विजयासाठी लक्षात असू द्या 12 चेंडू आणि 23 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 12 चेंडू आहे तुमच्याकडे आणि 23 धावांचं लक्ष हे समोर असेल. प्रणय एका साईडला आपण पाहू शकतायत, एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, उत्कृष्ट फलंदाज म्हणून आपण पाहू शकतायत. श्री हनुमान मंडळ टिवरे आयोजित उपसरपंच चषक 2022 अविनाशजी भोईर आम्हाला या ठिकाणी माहिती देत आहेत. तर 12 चेंडू आणि 23 धावा हे सामन्याचं समीकरण. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी मात्र गोलंदाज सज्ज होतोय प्रणयसाठी. प्रणय आणि एका साईडला अशोक, एक एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. दोन्ही फलंदाज आपण पाहू शकतायत. खूप मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी मात्र हाताळलेत. उजव्या हाताने पहिला चेंडू, अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. सुंदर चेंडूची सांगता होत असताना टप्पा अचूक पद्धतीने होता आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. पहिला सामना आपण पाहू शकताय सोनूदेवी वाघरालपाडा आणि एका साईडला संघ पाहायला मिळतोय JDS परेरानगर. या 2 संघांमध्ये एक सुंदर लढत आपल्याला पाहायला मिळते.
यावेळेला कट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. तत्पूर्वी एक धाव मिळते. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 21 या धावसंख्येवर. श्री हनुमान मंडळ टिवरे आयोजित आपण पाहू शकता उपसरपंच चषक 2022 मास्टर्स खेळाडूंचा खजिना असलेला मात्र हा संघ आपल्याला टिवरीचा पाहायला मिळतो सातत्याने. यावेळेला ऑन साईडला अशोकच्या बॅट मधून मात्र यावेळेला खणखणीत दर्जेदार षटकार येत असताना पाहायला मिळतोय. 6 धावा. गुड शॉट. मी म्हटलं होतं ज्या वेळेला झेल सुटला त्यावेळेला ही कॅच सुटली नाही तर मॅच सुटले. 6 धावा. गज बदलाई डोंगर आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर तब्बल 27 धावा. विजयासाठी 16 धावांचं लक्ष असेल. गुड डिलिव्हरी सुपर लेंथ लाईन सहित यावेळेला आपण पाहू शकता धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 27 धावा. 27 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 16 धावांचं लक्ष. 8 चेंडू आणि 16 धावा. डिजिटल स्कोरर विकास गौंड या ठिकाणी दर्शवत असताना आणि ऑफिशियल स्कोरर अविनाशजी भोईर. खूप क्रिकेटवरचं नितांत प्रेम. ऑन साईडला शॉर्टपुलचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मात्र त्या झेल खाली येतोय आणि सुंदररित्या मात्र सेकंड कॅच यावेळेला टिपत असताना सुपर अप्रतिम दर्जेदार झेल यावेळेला पाहायला मिळतोय. मयूरने मात्र हा सेकंड कॅच यावेळेला जरूर घेतला गेलाय. सुंदररित्या कटपट करतोय फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. कारल्याचे डोंगराला ग चैताचे सात चेंडू एकंदरीत जर आपण पाहिलं तर आणि विजयासाठी 16 धावा. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज जीवन पैसे कशा पद्धतीने फलंदाजी करेल प्रणयवर दारोमदार आहे. रिस्पॉन्सिबिलिटी आणि जगातील सर्वात चांगले टॉनिक तेच आहे जबाबदारी. ऑन साईडला मिस टायमिंग जरूर झाला होता. फ्लिकचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वी चेंडूला कलेक्ट करेपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 29 धावा. 29 रन्स. विजयासाठी 14 धावांचं लक्ष. चेंडू आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडूमध्ये 14 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि जाऊया आपण डीजे ऑपरेटरकडे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 29. 6 चेंडू आणि 14 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये श्री हनुमान मंडळ टिवरे आयोजित आजचा पहिला दिवस उपसरपंच चषक आपण पाहू शकतायत. TCP लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.
खूप चांगलं आयोजन नियोजन ऑल इज वेल ही स्पर्धा आपण अनुभवतायत. अतिशय देखणं असं मैदान आपल्याला पाहायला मिळतात. जर मुंबईमध्ये गेलात तर अशी बिलकुल सुद्धा मैदानं तुम्हाला आढळणार नाहीत. म्हणून आज प्रत्येक मुंबईकर मात्र या ठिकाणी जे ओपनचे संघ असतात ते तरसतात या ठिकाणी येण्यासाठी आणि एन्जॉय करत असतात या मैदानाला. कारण एखाद्या बिल्डरची नजर पडते नाही पडते त्या भूखंडावर, मात्र भूखंड व्यापला जातो. परंतु आज हे मैदान शाबूत आहे, हे आपलं भाग्य लाभलं गेलंय. तुम्हा सर्वांचं सॅल्यूट असेल श्री हनुमान मंडळ टिवरीला. धावांची गती फलकावर 29, 6 चेंडू आणि 14 धावा. या वेळेला मात्र आपण पाहू शकाल रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करून मात्र जीवन कोणते पंच तुम्हाला वाईट देतील. मात्र हे सुद्धा आपण थोडंसं माइंडमध्ये सेट करा. विशाल नाईक स्माइल देत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 5 चेंडू आणि विजयासाठी 14 धावा. मात्र अविनाशजी भोईर एक फक्त मनाला खंत वाटते की एक काळ तुम्ही जेव्हा खेळत होते तेव्हा फक्त गोलंदाज अपील करायचे, परंतु आता फलंदाज अपील करायला लागले. हे मनाला कुठेतरी खंत वाटते. हे कुठेतरी न व्हावं. या वेळेला मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जीवनचा फसतोय पूर्णपणे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत आपण पाहू शकाल 29 धावा, 29 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 4 चेंडू आणि विजयासाठी 14 धावा. ऑन साइडला जीवनच्या बॅट मधून आखूट टप्प्याच्या चेंडूला सरळ फेकून दिलंय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांकरता जीवन ब्रँडचा ब्रँडेड षटकार 6 धावा. दर्याचा राजा डॅडी पाय. चला दोन्ही संघाचे कॅप्टन जर उपस्थित झाले असतील तर आपण रिपोर्टिंग करा. पुन्हा एकदा आतमध्ये येणारा चेंडू जीवन त्या ठिकाणी आपण पाहू शकताय. तसं वाटलं की मात्र यावेळेला बॅटची एज नाही आहे, कारण जीवन त्या ठिकाणी मात्र कॉन्फिडेंटली यावेळेला पाहायला मिळाला नाही. आणि तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या काय गोलंदाजी केले. मात्र ज्या वेळेला चेंडू रिलीज झाल्यानंतर थोडासा ऑफ कटर चेंडू पाहायला मिळाला, आतमध्ये आला, सुरेख गोलंदाजी. धावांची गती फलकावर 35. आता मात्र विजयासाठी 2 चेंडू आणि 8 धावा. सुंदर गोलंदाजी. सर्वेश मी कौतुक करेन. या वेळेला अप्रतिम चेंडू नाही आहे. पंच मात्र दर्शवतायत रुपेश मिस्त्री की या वेळेला मात्र हा चेंडू लिगल नाही आहे. वाईटचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36. चेंडू आहे तुमच्याकडे 2 आणि 2 चेंडूमध्ये 7 धावांचं लक्ष. एक मोठा फटका सामन्यामध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू मात्र यावेळेला बराच वेळ निघून जातोय. मयूर मात्र चेंडूला कलेक्ट करतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर प्रणय मात्र या ठिकाणी स्ट्राईक एंडकडे राहत आहेत. आता 1 चेंडू आणि 1 चेंडूमध्ये 6 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. गाला टाकलंय मासा फसलय कारगो कोलीन बाई गो. झाला टाकलंय मासा फसलंय कारगो कोलीन बाई गो. चेंडू आणि 6 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. प्रणय एका साईडला आपण पाहू शकतायत. या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून आत्ताच्या घडीला चालणार नाहीये. कारण मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं आता गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. अभिनय तो कभी नाही. तर या चेंडूवर मिस केलं तर उपसरपंच चषक 2023 ची तुम्हाला एवढी वाट पाहावी लागणार आहे.
एक चेंडू 6 धावा. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना एक चेंडू आणि 6 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. पहिला सामना मात्र यावेळेला रोमहर्षक आणि चित्तथरारक. ह्या वेळेला मात्र आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने चेंडू हाताळला गेला, अप्रतिम सुरेख पद्धतीने सर्वेशने चांगली गोलंदाजी करत असताना या वेळेला पहिल्या सामन्यावर मात्र या ठिकाणी